Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. धाराशिव उस्मानाबाद लोकसभेसाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे। त्यासाठी आजपासूनच पोलिंग पार्टी जी आहेत त्या मतदान केंद्रावर रवाना होताना दिसत आहेत। आपण इथे पाहू शकतो की जिल्हा प्रशासनाने ही तयारी केलेली आहे। आजपासूनच पोलिंग पार्टीज त्यांचे ईव्हीएम, इतर साहित्य, व्हीपॅट हे सर्व साहित्य घेऊन आपापल्या मतदान केंद्रावर जातील आणि उद्या सकाळपासून इथे मतदानाला सुरुवात होणार आहे। धाराशिवमध्ये 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून 2354 बॅलेट मशीन आणि व्हीव्हीपॅटची प्रशासनाने सोय केली आहे। त्याचबरोबर 10,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। 2139 मतदान केंद्रावर 19,92,000 मतदार मतदानाचा हक्क बजावतील। त्यामध्ये 8 क्रिटिकल व 201 पडदानशील केंद्र आहेत। ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना घरोघरी मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली होती, त्याप्रमाणे त्यांनी मतदान केलेलं आहे। आज या पोलिंग पार्टीज रवाना होतील आणि त्यानंतर ईव्हीएम सगळं साहित्य जो आहे तो पूर्ण सेटअप तिथे तयार करतील आणि उद्या सकाळपासून मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। कॅमेरामन चरणसह संतोष जाधव, TV9 मराठी, धाराशिव। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.